कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, जयंत बरं झालं तू आलास। प्लीज मला ह्याचं लॉक कोड सांग ना। जयंत अरे बघतोयस काय, सांग ना। जानू तुला का हवाय लॉक कोड? जयंत अरे का हवाय म्हणजे मला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा मला जाताच येत नाही। पण तुला जेव्हा जायचं असेल तेव्हा तू मला सांग ना, आय अनलॉक इट। हो जयंत, पण एकतर तू ऑफिस मध्ये मीटिंग्स मध्ये असतोस तेव्हा तुला कॉल उचलता येत नाही, मग अशा वेळेस ना मला अडकल्यासारखं होतं। अरे नाही, आत्ताच बघ, तू अंघोळीला गेला होतास आणि मला तुझ्याच लाडक्या झाडांना पाणी द्यायचं होतं। मग आता तूच सांग, अशा वेळेस काय करायला हवं मी? जयंत, मी आता कुठेही पळून जाणार नाहीये। तू विश्वास ठेवू शकतोस माझ्यावर। आणि मला सांग, मी जेव्हा पळून गेले होते तेव्हा परत तुझ्याचकडे आले ना, मग आता मी पुन्हा कुठे जाणार आहे सांग बघू। प्लीज जाण्याबद्दल बोलूच नकोस ना। हे बघ, मला तुझा दुरावा सहन होत नाही, तुला माहिती आहे जानू। हो जयंत, मलाही दुरावा सहन होत नाही। आणि एक लक्षात ठेव, जेवढं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तेवढंच माझंही तुझ्यावर आहे। तर या लॉकमुळे सगळे प्रॉब्लेम होतात। आता तरी सांग ना, काय आहे लॉक कोड? प्लीज प्लीज जयंत। जानूचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे। मी तिच्यावर एवढा विश्वास तर ठेवायलाच हवा। ठीक आहे जानू, तुझा बर्थ इयर टाक। माझं बर्थ इयर? आता तुला हवं तेव्हा तू दार उघडू शकतेस। एकच मिनिट। थँक्यू सो मच, खरंच थँक्यू। तू माझ्यावर विश्वास ठेवलास त्यासाठी। ठीक आहे, पण आता तू काळजी घे। हो। निघू मी? नाही, डबा घेऊन जा। ओके। चल। थँक्यू, बाय। कसला आवाज होता? आवाज आला, पण इथे तर कोणीच नाहीये। वाटलं होतं तिन्ही सांजेला जरा दार उघडं ठेवावं, पण नाही, नको, मी दार बंदच करते। विनोद, तू? विनोद? जानू तू तू इथे काय करतोयस?
जानू, हे हे तुझं घर आहे? जानू, मला तुझ्या मदतीची गरज आहे. माझ्या मागे पोलीस लागलेत. काय? एक मिनिट, कसली मदत? काय झालंय विनोद नक्की? आणि पोलीस का लागले तुझ्या मागे? माझा पाय बघ. जानू, प्लीज मला मदत कर. विनोद, तू काय बोलतोय ना, मला काहीच कळत नाहीये. आणि हे कसं लागलं तुझ्या पायाला? आणि का लागले पोलीस तुझ्या मागे? माझं एका माणसासोबत भांडण झालं. त्यावेळी आमच्यामध्ये हातापाई झाली आणि त्याने डायरेक्ट कोयताच काढला. म्हणून कोणीतरी पोलिसांना बोलावलं आणि आता पोलीस माझ्याच मागे लागलेत. इतक्यात मला घराचं दार उघडं दिसलं, म्हणून मी आतमध्ये आलो. जानू, मला नव्हतं माहितीये तुझं घर आहे आणि माझ्या पायामुळे मला पळताही येत नाहीये. जानू, प्लीज प्लीज मला मदत कर. जानू. विनोद, मी नाही करू शकत अरे तुला मदत. जानू, असं नको ना म्हणू. मला फक्त थोडा वेळ इथे थांबू दे प्लीज. जानू. नाही रे विनोद, आधीच एकतर माझा नवरा घरी नाहीये, मी एकटी आहे या घरात. आणि अशा परिस्थितीत माझा नवरा जर आला आणि त्याला कळलं तू पण इथे आहेस, खूप खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तुझ्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. जानू, असं नको ना म्हणू. हवं तर ना तू त्याला काहीच सांगू नको. बघ ना, एवढं मोठं घर आहे, मी कुठेही लपेन. प्लीज मला आता आसरा दे जानू, आपल्या कॉलेजच्या मैत्रीसाठी. जानू प्लीज. घरावरून कितीदाही हात फिरवा, काही ना काहीतरी राहतच. एवढं चहाचे डाग ठेवणाऱ्याला कळू नये का की असं ठेवू नये? डाग पडतात, कष्ट पडतात पुसायला. घर काय आपोआप स्वच्छ होतं का? सासूबाई, मी निघते. हा हा. आई, कुठे कीर्तनाला निघालात का? हो हो हो. बर बर. आई, एक मिनिट थांबा, आलेच. अगं काय? आले आले. काय? काय माहिती, काहीतरी राहिलं असेल. अगं आई, पाण्याची बाटली. बाहेर ऊन आहे ना, लागेल तुम्हाला. घ्या. विसरला होतात तुम्ही. किती करशील का? सगळ्यांची काळजी तुला. खरंच सांगते वीणा, तू आहेस म्हणून या घराला घरपण आहे. आणि तू आहेस म्हणून असं मी घराबाहेर पडू शकते बघ. आई येते. सासूबाई, येते. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.